कारण ज्या खात्यातनं खाताच येत नाही ते खातच काय कामाचं. डोंट थिंक अबाउट युअर पास्ट बिकॉज इट इज डेट. डोंट थिंक अबाउट युअर फ्युचर बिकॉज इट इज अननोन. बट डोंट मिस युअर प्रेझेंट बिकॉज इट इज गोल्डन. सो लॉक युअर पास्ट अँड एन्जॉय युअर प्रेझेंट. व्हिडिओ आवडला तर कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा. अभंगातून तुकोबराया संतांची शरणागती पत्करतात. स्वतःचा सबंध भार हा संतांच्या शिरावरती टाकतात. आणि त्याला सगळ्यात महत्वाचं कारण, माणूस ज्या वेळेला हतबल होतो ना त्यावेळेला त्याला संतांची शरणागती केल्याशिवाय पर्यायच नाही. आणि परमार्थिक हतबलता ही संतांव्यतिरिक्त कोणी दूर करू शकत नाही. तुकोबराया स्वतः इतके कॅपेबल आहेत की ते परमार्थ स्वतःचा उत्तमरित्या करू शकतात. पण तुकोबरायांना हे माहिती होतं, जर मी हे सगळं केलं नाही तर पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग असं म्हणण्याचा काही प्रश्नच उरणार नाही. म्हणून इतरांसाठी तरी किमान मला वारकरी संप्रदायाच्या ज्या रीती आहेत किंवा लोकांना तरी किमान संतांना शरण गेलं पाहिजे हा जो विषय आहे तो कळणं गरजेचं आहे. आणि म्हणून तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानी नस्तित्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे सरी मनी अथी अणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी तनुमनु जीवे चरणासी लागावे आणि अगरवथा करावे दास्यत्व सकळ. हे तुकोबरायांना माहिती होतं, ते समाजापर्यंत पोहोचवायचंय आणि म्हणून तुकोबराया अभंगाद्वारे शरणागती करतात. तुकोबरायांनी शरणागती पत्कारली त्याला कारण आहे तुकोबरायांची चिंता प्रवणता. तुकोबराया चिंताग्रस्त झाले आणि मग संतांची शरणागती पत्करतात. पण चिंता नेमकी कशाची होती? तुकोबराया म्हणतात 3 प्रकारच्या चिंता पारमार्थिक आणि प्रापंचिक जीवनात प्रत्येकाला येतातच, फक्त कोणी दाखवतं कोणी दाखवत नाही. 3 गोष्टीची चिंता आहे. उत्कर्षाची चिंता, सद्यस्थितीची चिंता आणि अधपतनाची चिंता. पहिली चिंता आहे ती म्हणजे उत्कर्षाची चिंता. आहे त्याच्यापेक्षा अधिकचं मिळावं ही जी वासना कामना अंतकरणामध्ये विराजमान आहे तिला उत्कर्षाची चिंता असं म्हणलं जातं. आज जो 1000 रुपयांमध्ये खेळतोय त्याला लाखात खेळण्याची इच्छा आहे, लाखात खेळणाऱ्याला करोडोत खेळण्याची इच्छा आहे, करोडोत खेळणाऱ्याला अब्जाधीश होण्याची इच्छा आहे, अब्जाधीशाला भिकारी होण्याची इच्छा आहे. बरोबर ना? चुकीचं बोलले का? बरोबर आहे. अपेक्षा वाढत जाणाऱ्या आहेत, रिवर्स येणाऱ्या नाही आहेत. याच्या पुढे जाऊन अजून एक उदाहरण सांगते. गावातल्या ग्रामपंचायत सदस्याला पुढच्या वेळेला मला सरपंच की मिळाली पाहिजे ही इच्छा आहे. बरोबर ना? का पुढच्या पंचवार्षिकला मी सपशेल आपटलो पाहिजे असं वाटतं. त्याला असं वाटतं की मला पुढच्या वेळेला सरपंच की मिळावी, सरपंचाला वाटतं पंचायत समिती मिळावी, पंचायत समिती सदस्याला वाटतं की नाही आता झेडपी मिळावी, झेडपी मेंबरला वाटतं आता आमदारकी करायला अडचण नाही, आमदाराला वाटतं आता एखादं मंत्रीपद मिळायला अडचण नाही, एखादं खातं मिळावं. पण खाता येईल असंच खातं मिळावं. कारण ज्या खात्यातनं खाताच येत नाही ते खातच काय कामाचं. त्याच्यामुळं खातं पण खाता येईल असं खातं मिळावं ही अपेक्षा. या ज्या वासना आहेत त्या सगळ्या वाढणाऱ्या आहेत, इन्क्रीज होणाऱ्या, डिक्रीज होणाऱ्या नाही आहेत. परमार्थिक वासना या वाढतात पण त्या प्रपंचासारख्या नसतात, त्या कुठंतरी जाऊन थांबतात. प्रपंचातली वासना कधीच थांबत नाही. प्रपंचातली वासना ही वाढणारी आहे. आणि म्हणून भगवंत स्वतः गीतेमध्ये सांगतात, ज्याची वासना वाढली ना त्याचं माणूस पण जातं, त्याचं जनावर पण येतं. हे कस काय? ती वासना काय करते? ध्यायतो विषयांपुसः संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराजांनी याचं विवेचन केलेलं आहे. विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला, संगातुनी फुटे काम, क्रोध कामात ठेविला, क्रोधातुनी जडे मोह, मोहाने स्मृती लोपली, स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशाची. वासना विषयांचं ध्यान करते, त्यामुळे विकार निर्माण होतात, त्यामुळे माणसाच्या बुद्धीचा नाश होतो. आणि जर माणसातनं बुद्धी कमी केली तर येशम न विद्या न तपो न दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्मा ते मृत्युलोके न भारभूता मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. ती दिसायला माणसं आहेत पण वागायला मात्र जनावरच आहेत. आणि हे अधपतन होऊ नये यासाठी परमार्थिक माणसं थोडीशी काळजी घेतात. आणि तुकोबराय म्हणतात मला या 3ही गोष्टीची चिंता आहे. उत्कर्षाची चिंता, सद्यस्थितीची चिंता आणि अधपतनाची चिंता. उत्कर्ष म्हणजे परमार्थ माझा वाढला पाहिजे. सध्या माझा परमार्थ जो आहे त्या परमार्थानं मी समाधानी नाही. कारण तुकोबराय नाटाच्या अभंगामध्ये स्वतःची अवस्था सांगतात, मी आतापर्यंत भजन केलंय पण ते मनाला पटण्याजोगतं नाही. आणि म्हणून देवाला विनवणी आहे, माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद, लागो छंद लागो छंद, माझ्या
मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद असं म्हणण्याची वेळ का? कारण तुकोबर आहे स्वतःबद्दल म्हणतात, मी तवा नाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा, नाही ऐकिले गाईले गीत धरले लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा, केला करविला नाही उपकार नाही दया आली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा, नाही केले तीर्थाचे भ्रमण पाळीला पिंड कर चरण, नाही संत सेवा घडले दान पूजावलोकन मूर्तीचे, असंग संग घडले अन्याय बहुता धर्म उपाय, नकळे हित करावे ते काय नये बोलो आठवते, आप आपण्या घात करू शत्रू झालो मी दावेदारू, तू तव कृपेचा सागरू उतरी पार, तुका म्हणे माझा परमार्थ या अवस्थेचा आहे, त्या परमार्थाची वाढ व्हावी ही इच्छा म्हणजे पहिली चिंता, उत्कर्षाची चिंता. दुसरी चिंता आहे ती म्हणजे सद्यस्थितीची चिंता. परमार्थ वाढला नाही तरी चालेल, पण आहे तो किमान टिकला पाहिजे. म्हणजे माळकऱ्याच्या गळ्यातली माळ आहे ती काढून न टाकता किमान ती मरोस्तोपर्यंत राहावी ही इच्छा म्हणजे सद्यस्थितीची चिंता. आणि तिसरी आहे अधपतनाची चिंता. आणि तुकोबराय म्हणतात या तिन्ही चिंता मला आहेत आणि म्हणून संतांची शरणागती आहे, म्हणून संतांकडे गेलेलो आहे. आपल्यालाही जर वाटत असेल परमार्थिक आणि प्रापंचिक अधपतन होऊ नये तर त्यासाठी संतांना शरण गेलं पाहिजे. पण ते केव्हा? ज्या वेळेला परमार्थासाठी मन तयार होईल आणि प्रपंचातली थोडीशी आसक्ती कमी होईल त्यावेळेला आपण तयारी केली पाहिजे. आतापर्यंत केली नसेल हरकत नाही, झाले गेले पाहू नका त्याला जामीन आहे तुका, पण किमान इथून तरी पुढं आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, इथून पुढे तरी किमान चालू करा. काही जण म्हणतील ताई परमार्थ अहो करणार आम्ही, पण कधी थोडस थांबा. वय झालं ना म्हातारपणात हेच करायचं आहे, पण तरुणपणी असल्या भानगडीत पडायचं नाही. नाही म्हणतायत, खरंच नाही, खरं ना. म्हातारपणात बघू ना, पण म्हातारपण येऊस तोपर्यंत आपण जगू याची काही खात्री, याची काही गॅरंटी, या देहाचा काय भरवसा देता येतोय? आता मी इथं व्यवस्थित बोलतेय, इथून घरी पिंपरीला जाईस तोपर्यंत माझ्या बरोबर काय होईल हे सुद्धा मी सांगू शकत. हेही प्रेमाने नाहीच म्हणतायत. बुवा लोक जगावी ही इच्छाच नाहीत का? मी काय सांगते, बुवा लोकांचं हे दुर्दैव आहे. तुमच्यासाठी आम्ही फिरतो, तळ हातात मोठीत घेऊन जीव घेऊन फिरणारी आम्ही माणसं आहोत. ज्यांच्यासाठी फिरतो त्यांना काळजीच नाही. कीर्तनाला येताना 100 फोन, ताई लवकर या, ताई भजन चालू झालं, ताई विठोबा रुक्माई, आणि जाताना ताई घरी गेली का वर गेली साधा एक फोन करून लोक आम्हाला विचारत नाहीत. असो, पण हे निश्चित आहे या देहाचा भरवसा देता येत नाही. काय सांगावं, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, क्षणभंगुर नाही वारे सावध तोडा माया आशा, काही नसले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार धोरा आहे वळसा गा, म्हणून राम राम स्मरा लाहो करा गाठ घाला, मुळबंदी सांडा वाहू घ्या उपाधी, आणि लक्ष लावून राहा संसारी गा. पण सध्या संसारी गा आहे ना, लक्ष लावून राहा गोविंदी गा, राम राम स्मरा आधी. काही जण म्हणतील ताई काळजी करू नका, या जन्मात जर लवकर मेलो तर पुढच्या जन्मात पुढचा मनुष्य जन्मच भेटेल याची काय खात्री. आणि म्हणून काकड्यामध्ये आपण प्रमाण म्हणतो, उठा उठा साधू संत साधा आपुले हित, जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत. एकदा का हा नरदेह गेला की मग कसला भगवंत. म्हणून उठा जागे भारे आता, स्मरण करा भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून घाई करा म्हणायची गरज आहे. किती वेळ आहे आपल्याकडं? आयुष्याचा विचारते, तुम्ही घड्याळ बघायला लागले. आयुष्याचा वेळ किती आपल्याकडं नाही सांगता येत, पुढच्या क्षणाचं काय होईल काही सांगता येत नाही. म्हणून करावी तातडी परमार्थाची. म्हणून आतापर्यंत केलं नसेल, डोंट थिंक अबाउट युअर पास्ट बिकॉज इट इज डेड, डोंट थिंक अबाउट युअर फ्युचर बिकॉज इट इज अननोन, बट डोंट मिस युअर प्रेझेंट बिकॉज इट इज गोल्डन, सो लॉक युअर पास्ट अँड एन्जॉय युअर प्रेझेंट. विवेकानंदांचं सांगणं आहे, गेलेला क्षण तुम्ही कितीही श्रीमंत असाल तरी तुम्ही तो खरेदी करू शकणार नाही. म्हणून गेलेल्या क्षणाचा विचार करायचा नाही. येणाऱ्या क्षणामध्ये तो येईल की नाही याची शाश्वती नाही, म्हणून येणाऱ्या क्षणाचाही विचार करायचा नाही. जगायचंय तर आत्ता, परमार्थ करायचाय आत्ता, भजन करायचंय आत्ता. युअर टाइम स्टार्ट नाव, सो यू शुड स्टार्ट नाव. तुम्ही सुरुवात कधी केली पाहिजे? आत्ता. म्हणजे इथं इथं कीर्तनात चालू केलं पाहिजे भजन. विठाल विठाल. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत प्लीज चॅनल सबस्क्राईब करा.